त्यानंतर पहा पुढे प्रश्न, ऋणे 13/2 बरोबर किती? तर पहा हे दोन्ही ऋण चिन्ह काय होणार, कॅन्सल होणार आहे, म्हणजे धन 13/2 येणार आहे उत्तर. मग पहा इथे ऋणे 1/1 गुणिले 13/2 म्हणजे पहा हे गुणाकार होऊन ऋण येणार आहे, ऋणे 13/2 होणार आहे, हे पर्याय इथे येणार नाही. तर पहा हे ऋण 1मुळे हे ऋण 2 होणार आहे, हे देखील येणार नाही. 2/13 हे उलट कसं काय होईल, नाही होणार, म्हणजे 4 नंबरचाच पर्याय बरोबर, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर ऋणे 96 भागिले 16. मग पहा काय येणार आहे, 16 96, परंतु हे ऋण 96 असल्यामुळे ऋणे 6 उत्तर असणार आहे, 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. त्यानंतर ऋणे 120 भागिले ऋणे 30, ऋणे कॅन्सल होणार आहे, मग 0 कॅन्सल, 3 चौक 12 मध्ये 4 येणार आहे याचं उत्तर, आणि ते असणार आहे धन, कारण ऋण इथे कॅन्सल होतं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 8तून 3 गेले 5, 5 25, 25 गुणिले 5 आहे म्हणजे 125, म्हणजे 1 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. त्यानंतर पहा आता 5/36 अधिक 6/42 बरोबर किती? मग इथे पहा आपल्याला हे सोडवावं लागेल, कारण हे आहे अपूर्णांक आणि आपल्याला छेद समान करायचं आहे. आता छेद समान करूनच आपल्याला उत्तर काढायचं आहे. 5/36 आणि 6/42, 5/36 अधिक 6/42 आहे विद्यार्थ्यांनो. मग पहा 6 1 6, 6 7 42 असं देखील आपण करू शकतो, म्हणजेच 1/7 आलेलं आहे. मग 1/7, 7 5 35 आणि 36 1 36 आणि 36 गुणिले 6 7 येणार आहे. मग पहा 7 6 42ला 2 हातचा 4, 7 3 21, 22 23 24 25, 252, म्हणजे छेदामध्ये पहा 252, पर्यायामध्ये पहा विद्यार्थ्यांनो कुठं दिलेलं आहे, एकाच पर्यायामध्ये आहे, म्हणजे हेच असणार आहे मुलांना योग्य उत्तर. आणि पहा यांची बेरीज देखील 71च येते, म्हणजे हेच आहे योग्य उत्तर मुलांना. त्यानंतर तर पहा पूर्णांक अपूर्णांक दिला आहे, याचं आधी आपल्याला रूपांतर करून घ्यायचं आहे आणि वजाबाकी करायची, किंवा तुम्ही या दोघांची वजाबाकी करून देखील उत्तर काढू शकता. मग आता पहा 1 गुणिले 3 3, 3 अधिक 2 5, 5/3 होणार आहे, वजा 6 3 18, 18 5 23, 23/6 होणार आहे. मग 5 छेद समान करून घ्यायचे, 3 2 6 म्हणजे 2 गुणावं लागेल, म्हणजे 10 होणार आहे. म्हणजेच पुढे काय होणार आहे, 10 वजा 23 भागिले 6 होणार आहे, म्हणजे ऋणे 13/6 असणार आहे योग्य उत्तर. मग पहा ऋणे 13/6 कुठे दिलेलं आहे, 1 नंबरच्या पर्यायामध्ये मुलांना, याला तुम्हाला गोल करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे जे काही संख्या पूर्णांक संख्यावर आधारित प्रश्न दिले यातील जर तुम्हाला मुख्य नियम म्हणजेच काय, ऋण गुणिले ऋण बरोबर काय होतं, धन होतं, धन गुणिले ऋण काय होणार आहे, ऋण होणार आहे, म्हणजे पहिली संख्या ऋण दुसरी संख्या धन असेल तरी देखील उत्तर ऋणच येणार आहे. आणि दोन्ही धन असतील, धन गुणिले धन असेल तर उत्तर तर धनच येतं, हे आपल्याला माहीत आहे. मग हे आपल्याला गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे, तरच जे काही उत्तर आहे त्याचं चिन्ह कोणतं येईल हे आपल्याला लक्षात येईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि पेजवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.